आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार. ही फेसबुक पोस्ट आहे परळीचा आका वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची. सुप्रीम कोर्टानेही वडिलांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुशील कराडने ही फेसबुक पोस्ट केली आहे. यावरून सुशील कराडने थेट धनंजय मुंडेंना इशारा दिलाय का? कराड कुटुंब वाल्मिकला बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार का? या चर्चांमागचं खरं कारण नेमकं काय? त्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी वाल्मिक कराड. त्यांनी पोस्ट वगैरे टाकायला नाही पाहिजे. वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 31 डिसेंबर 2024 ला पुणे CID ला शरण आला. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. वाल्मिकला जामीन मिळावा म्हणून त्याच्या कुटुंबियांनी आधी बीड कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. तिथं दिलासा मिळाला नाही म्हणून हायकोर्टात धाव घेतली. तिथंही दाद मिळाली नाही म्हणून थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. अखेर तिथंही वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अर्थात आता प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वाल्मिकचा मुक्काम जवळपास तुरुंगातच फिक्स असल्याचं बोललं जातंय. यावरूनच वाल्मिकचा मोठा मुलगा सुशील कराडने ही फेसबुक पोस्ट केल्याचं बोललं जातंय. पण या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुशील कराडने थेट धनंजय मुंडेंना इशारा दिलाय का? आणि अशा चर्चांना उधाण येण्यामागचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील असल्याचं बोललं जातंय. मनोज जरांगे पाटलांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जामीन मिळू नये यासाठी सतत सरकारला इशारे दिलेत. वाल्मिक कराडला जामीन मिळाला तर अख्खा महाराष्ट्र बंद पाडण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. इतकंच काय तर कराड कुटुंबियांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात बोललं पाहिजे. वाल्मिक कराडनं केलेली सगळी पापं धनंजय मुंडेच्या सांगण्यावरून केलीत हे त्यांनी मान्य करावं असं आवाहन त्यांनी सातत्यानं कराड कुटुंबियांना केलंय. 9 डिसेंबर 2025 ला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी एक खळबळजनक भाकीत केलं. ते भाकीत असं होतं की वाल्मिक कराडचं कुटुंब हे धनंजय मुंडेंच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता खरंच जरांगे पाटलांचं भाकीत खरं ठरतंय की काय अशा चर्चांनाही उधाण आलंय. वाल्मिक कराड तुरुंगात गेला तेव्हापासून धनंजय मुंडेंनी त्याचं नाव घेणंही टाळलंय. परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत एका प्रचार सभेत त्यांनी अप्रत्यक्ष वाल्मिक कराडची आठवण काढलेली होती. त्या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंनी उघडपणे वाल्मिक कराडचं नाव घेतलं किंवा त्याला जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचं अजिबात दिसून येत नाही. या उलट धनंजय मुंडेच या काळात मोठ्या प्रमाणात बॅकफुटला गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे वडिलांना बाहेर काढण्यासाठी सुशील कराडने मनोज जरांगे पाटलांचं ऐकलं का? कराड कुटुंब सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही नवा गौप्यस्फोट करतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.